मित्रांनो, भारत सरकार व महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची असणार आहे की कुठलीही एक्झाम नाही आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन असणार आहे। आता एक्झाम नाही म्हटल्यावर कुठलीही फी सुद्धा नाही आहे, तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। खासियत याची अशी आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेला ही इंटर्नशिप ओपन असते, तुम्ही बिंदास अप्लाय केलं पाहिजे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ह्यांचं जे विभाग आहे, मंत्रालय आहे महिला व बाल विकास विभागाचं, तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे। प्रति महिना 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। 2 महिन्याची इंटर्नशिप आहे, म्हणजे 2 महिन्यात 40,000 तुम्ही कमवणार आहात आणि प्लस तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। नेमका काम काय असतं, जसं की तुम्हाला माहित असेल, लाडकी बहीण योजना झाली, लखपती दीदी योजना झाली, ड्रोन दीदी योजना झाली, म्हणजे महिलां रिलेटेड किंवा बालकां रिलेटेड ज्या पण नवीन नवीन योजना आणत असतात त्याचा रिसर्च, मग कुठली योजना चांगली राहील त्याचा रिसर्च वगैरे हे करण्यासाठी जे पण सिलेक्ट होतात त्यांच्याकडे हे काम असतं। अगदी भारी काम आहे। महत्त्वाचं म्हणजे राहणं वगैरे सगळं यांच्याकडनं आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा। सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। त्याआधी असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, भारत सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय आणि इथेच तुम्हाला या इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल माहिती दिसून जाईल। थोडक्यात काय, वेगवेगळ्या योजना येत असतात, मुलींसाठी झालं, महिलांसाठी झालं, तर त्या रिलेटेड ज्या आपण स्कीम येत असतात त्यावर काम करायचं, रिसर्च करायचं, अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे। इथे एलिजिबिलिटी दिली आहे, सिलेक्शन प्रोसेस दिली आहे, भारत सरकार अंतर्गत येतं आणि यावर क्लिक करून आपण स्कीम बद्दल संपूर्ण माहिती समजू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे भारताचे जे पीएम आहे त्यांची आयडिया आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या अंतर्गत ही इंटर्नशिप आलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकताय, आता काय चालू आहे, जून चालू आहे, तर 1 ते 10 जून मध्ये आपण अप्लाय करू शकतोय। ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये ही इंटर्नशिप असणार। म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेला आपण अप्लाय करू शकतोय आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आपण जॉईन करतो। म्हणजे जर का आपण आता जूनमध्ये अप्लाय करतोय तर ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी आपली ही इंटर्नशिप असणार आहे। थोडक्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बघा, यांची ही ऑफिशियल PDF आणि गाईडलाईन्स आहे, यामध्ये सगळी माहिती दिली आहे। इथे बघा, 20,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळतो, 2 महिन्यासाठी इंटर्नशिप असते, वर्षभरातनं 4 बॅचेस होतात, त्यामुळे इथे एक चांगली गोष्ट आहे। तुम्हाला रिसर्च करायला मिळेल, पॉलिसी जी येत असतात वुमन रिलेटेड त्यावर काम करायला मिळेल, वेगवेगळे NGOचे वर्क आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळेल, तर चांगली गोष्ट आहे। ओके, इथे वय किती पाहिजे तुमचं, तर 21 ते 40 वय तुमचं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। तुम्ही स्कूल स्टुडंट आहात पण 21च्या आत तुमचं वय, तर तुम्ही एलिजिबल नाही। म्हणजे थोडक्यात तुमचं वय हे 21 ते 40 दरम्यान पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही वुमन पाहिजे, मेल अप्लाय करू शकत नाही। आणि तुम्ही टॉपच्या मेट्रो सिटीज मधले नको, रुरल इंडियामधून आहात, Tier 2 सिटीज मधून आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, मस्ट बी एनरोल्ड अँड असोसिएट, थोडक्यात विथ एनी युनिव्हर्सिटी, म्हणजे थोडक्यात तुमचं जे पण शिक्षण झालेलं आहे ते ॲफिलेटेड पाहिजे। ओके, कोर्स कुठला तर कुठलाही चालेल, असं नाही की सायन्सच कॉमर्सच, कुठलाही चालेल, एनी कोर्स, एनी इयर, UG, PG, PhD, रिसर्च ऑल, म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठलंही शिक्षण घेताय तरी इथे चालणार आहे। रिॲप्लिकेशन म्हणजे एकदा का तुमचं सिलेक्शन झालंय, ही तुम्ही इंटर्नशिप केली तर परत तुम्ही करू शकताय का, तर नाही, एकदाच आयुष्यभरातनं संधी मिळते, त्यामुळे तुम्ही एकदाच इथे अप्लाय करू शकताय। ओके, आता महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या। तर बघा, ईच इंटर्नशिप टर्न लास्ट 2 मंथ्स, म्हणजे 2 महिन्यासाठी असते, त्यामुळे वर्षभरातनं 4 टाइम्स, म्हणजे वर्षभरातनं 4दा ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी येते। आणि महत्त्वाचं म्हणजे ओपन ओनली फॉर 10 डेज, फक्त 10 दिवस असतात आपल्याला अप्लाय करायचं। म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही इथे वाचू शकताय, जर का तुम्ही मे आणि जून या बॅचसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला कधी अप्लाय करायचं होतं, तुम्हाला अप्लाय करायचं होतं 1 ते 10 मार्चमध्ये। आता थोडक्यामध्ये आपण 1 ते 10 जूनमध्ये अप्लाय करतोय, तर आपली इंटर्नशिप असणार आहे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये। थोडक्यात हा व्हिडिओ काही जण उशिरा बघतात, 10 जून नंतर बघतील किंवा सप्टेंबरमध्ये बघतील, तर 1 ते 10 सप्टेंबरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय। मग तुमची इंटर्नशिप नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असेल। ओके, आणि जर का तुम्ही 1 ते 10 डिसेंबरमध्ये हा व्हिडिओ बघताय तर तुमची फेब्रुवारी ते मार्चमध्ये ही इंटर्नशिप असेल। अशा वर्षभरातनं 4 बॅचेसमध्ये ही इंटर्नशिप असते, त्यामुळे चांगली संधी आहे।
थोडक्यात आहे 10 दिवसांसाठीच ओपन होते. त्यामुळे जर का तुम्ही संधी सोडली तर मग नंतर जून गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबर मिळेल आणि सप्टेंबर गेल्यानंतर डिसेंबर मिळेल. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. बाकी स्टायपेंड किती मिळतो तर 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला लमसम मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर दिल्लीला जावं लागलं यांच्या मिनिस्ट्रीमध्ये तर तुम्हाला एसीचं तिकीट मिळतं, एसी ट्रेनचं तिकीट मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला दिल्लीपासून घरी यायला पुन्हा ट्रेनचं तिकीट मिळतं. डिलक्स एसी असतं, बस असतं, म्हणजे जे पण तुमचा खर्च आहे घरातनं निघाल्यापासून तिथे मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचायला आणि मिनिस्ट्रीपासून घरापर्यंत पोहोचायला दोन्हीमध्ये सगळा खर्च, ट्रॅव्हलिंग खर्च भारत सरकार करतं. त्याच्यानंतर तुम्हाला मिनिस्ट्री सेंड यू ऑन टूर. तुम्हाला एखाद्या टूरवर पाठवलं, समजा महाराष्ट्रामध्ये अमुक अमुक ठिकाणी समजा लाडकी बहीण योजना येणार आहे, मग तुम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा काही करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे तर त्याचा ट्रॅव्हल खर्च, डेली अलाउन्स वगैरे हे सगळं गव्हर्नमेंट बघेल. तुम्हाला रूम पाहिजे असेल तर इथे बघा शेअरिंग बेसिसवर, म्हणजे समजा 2 व्हॉलंटियर अशा प्रकारे तुम्हाला शेअरिंग बेसिसवर सुद्धा अकोमोडेशन मिळतं. त्याच्यानंतर सीटिंग झालं, इंटरनेट झालं, स्टेशनरी झालं, हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. सर्टिफिकेट आहे तर ऑफिशियल GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. ओके. बाकी सगळी माहिती दिली आहे. मेंटॉर मिळतात, त्याच्यानंतर हेल्प विथ नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. ओके. इथे दिले बघा ट्रिपल शेअरिंग रूम तुम्हाला मिळतो, म्हणजे 3 मुलीं मिळून 1 रूम मिळतो. बाकी बाथरूम अटॅच वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. काम काय काय असतं तर बघा पायलट प्रोजेक्ट असतात त्यावर काम करायला मिळतं. मायक्रो स्टडीज एखाद्या गोष्टीवर रिसर्च करायला मिळतो. पॉलिसी पेपर चेक करायचे, बरोबर आहे की नाही पॉलिसी, स्कीम चेक करायची, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आता या इंटर्नशिपचा बेनिफिट काय तर थोडक्यात तुम्ही वुमन आहात, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामची तयारी करताय, तुम्हाला गव्हर्नमेंटला जवळून बघायचं आहे तर हा अनुभव नक्कीच गोल्डन चान्स असेल. वुमन तुम्ही आहात, तुम्हाला NGO सुरू करायची आहे की त्या रिलेटेड काम करायचं आहे तरी चांगलं आहे. NGO वर्कर तुम्ही आहात, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात तरी चांगलं आहे. टीचर तुम्ही आहात, तुम्हाला एक चांगला अनुभव पाहिजेला आहे तरी करू शकताय. एनीवन इंटरेस्टेड इन वुमन अँड चाइल्ड राईट, सोशल वर्क, पब्लिक पॉलिसी ते अप्लाय करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं तर हाऊ टू अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. कुठे आहे तर तुम्ही बघा यांच्याच वेबसाईटवर आला तर इथे बघा रजिस्टर दिलं आहे. एक तर आपण हा पूर्ण फॉर्म भरून रजिस्टर करू शकतोय किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करू शकतोय. तर रजिस्टर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर कुठल्या महिन्यासाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 1 ते 10 तारखेमध्येच आपण अप्लाय करू शकतोय, 11 तारखेला अप्लाय करू शकत नाही. रजिस्टर करायचं, पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आणि सबमिट करायचं. कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. फॉर्म जे भरतोय त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे फॉर्म आहे त्या बेसिसवर सिलेक्शन होतं आहे, जसं की यांनी दिलेलं आहे. सबमिट डिक्लेरेशन आणि जॉइन द मिनिस्ट्री इन दिल्ली. ओके. सिलेक्शन प्रोसेस दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर तुम्ही जो फॉर्म भरला आहे, तुमचे जे मार्क आहे त्या बेसिसवर कट ऑफ लागेल. कट ऑफच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल. ओके. बाकी सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आता बघा मागच्या वेळेस ज्या मुलींचं सिलेक्शन, म्हणजे ज्यांनी बघा कधी अप्लाय केलं होतं, मार्चमध्ये अप्लाय केलं होतं. 1 ते 10 मार्चमध्ये ज्यांनी अप्लाय केलं होतं, तर मे जूनसाठी ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्या मुलींचे नाव आहे इथे बघा. तुम्ही इथे बघू शकताय. तुम्हाला इथे महाराष्ट्रीयन नावं खूप कमी बघायला मिळेल, कारण की आपल्या चॅनल व्यतिरिक्त अशा भारी संधी तुम्हाला कोणीच सांगत नाहीये. त्यामुळे सांगतोय बघा 27/3/2026 ही लिस्ट लागली आहे. त्यामुळे आता जर जूनला आपण अप्लाय करतोय तर 27 जूनला ही लिस्ट लागेल. यांच्याच ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे डाउनलोडमध्ये जायचं आहे आणि इथे बघा लिस्ट इंटर्नशिप ॲडव्हर्टाइजमेंट पण दिसून जाईल आणि लिस्ट मे आणि जून बॅचसाठी कोणाचं सिलेक्शन झालं आहे. आता आपण जूनला अप्लाय करतोय, मग जूनला अप्लाय करतानंतर कोणाचं सिलेक्शन होणार आहे जस्ट तुम्ही इथे वरती स्क्रोल करा. आणि जर का आपण जूनमध्ये अप्लाय करतोय तर आपल्याला कधीसाठी होणार आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर मग इथे येईल ऑगस्ट आणि सप्टेंबर बॅचसाठी जी लिस्ट कन्फर्म झाली आहे तिचे नावं तुम्हाला जस्ट यावर क्लिक करायचं आहे आणि लिस्ट तुम्हाला इथे दिसून जाईल. जिथे भारत सरकार, त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर आहे त्यांची तुम्हाला इथे साईन वगैरे सगळं दिसून जाईल. अप्लाय कसं करायचं तिथे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्ही काय आहात ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, त्याच्यानंतर स्टेट कुठला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा ऑल ओव्हर इंडियामधून अप्लाय करू शकतोय. महाराष्ट्रातनं आहात तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं. डिस्ट्रिक्ट कुठलं यापैकी जे पण असेल ते सिलेक्ट करून घ्या. सिटी कुठली आहे जी पण आहे ती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करून कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. इथे नोट पण दिलं आहे, जेवढ्या पण याच्यावर स्टार दिलेलं आहे ते तुम्हाला भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाकी माहिती दिली आहे, गाईडलाईन्स दिली आहे, ID प्रूफ, फोटोग्राफ, त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ, सिग्नेचर आणि तुमचे जे शिक्षण झालं आहे त्याचे सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ओके.
मग रजिस्टर यावर क्लिक करून रजिस्टर करायचं, किंवा तुम्ही ऑलरेडी जर अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला ते ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. पासवर्ड विसरला तर फॉरगेट करून तुम्ही रिकवर करू शकताय. तर अशा प्रकारे ही संधी आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल, गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, नक्की संधीचा फायदा घ्या आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.